नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शब्दकोडी या घटकावरील स्वाध्याय सोडवून दाखवलेला आहे आणि त्यामधील प्रत्येक प्रश्न हा स्पष्टीकरणासह मी समजावून सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे यावरील देखील प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहे. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे पहा, प्रश्न 1 दिलेला आहे आणि ह्या प्रश्न 1 मध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. ते आता आपण सोडवणार आहोत आणि 1 ते 10 या प्रश्नांसाठी फक्त हा एकच प्रश्न आहे. चला तर आधी आपण तो प्रश्न वाचूया. प्रश्न असा आहे, पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा, असा प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न आता आपण सोडवण्यासाठी सुरुवात करूया. तर पहा, पहिला प्रश्न, संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगाची रचना श्रवणीय आहे. आता अधोरेखित कशाखाली केलेला आहे तर अभंगाची. आता मग या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर पहा, अभंग हा काव्य रचनेचा एक प्रकार आहे, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यावरती आपण इथे रंगवून घेत आहोत. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले. आता अधोरेखित कशाखाली केलेले आहे, जीवन या शब्दाखाली. तर इथे जीवन या शब्दाचा योग्य अर्थ जो आहे तो आहे आयुष्य. म्हणजे त्यांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले. इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तो पर्याय आपण गोल केलेला आहे. तिसरा प्रश्न, आजोबांच्या बळकट दंडात दंड शोभून दिसतो. आता या ठिकाणी दंड याचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे काठी, त्यामुळे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पहा, चौथा प्रश्न, आई म्हणाली दोन्ही कर जोडून नमस्कार कर. पहा विद्यार्थ्यांनो, आपण ज्यावेळेस देवासमोर बसतो त्यावेळेस आपण काय करतो, नमस्कार करतो देवाला. म्हणजेच इथे कर, कर म्हणजे काय, हात, म्हणजे आपण हात जोडून नमस्कार करतो. त्यामुळे इथे पहा, आई म्हणाली दोन्ही हात जोडून नमस्कार कर, म्हणजे इथे कर या शब्दाचा अर्थ हात असा आहे. इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पहा, पाचवा प्रश्न, रानटी प्राण्यांचा वावर वाढल्याने वावरात भुईमुग पेरला नाही. वावरात भुईमुग का पेरला नाही तर काय झालेलं आहे, रानटी प्राण्यांचा वावर, वावर म्हणजे काय, वर्दळ वाढलेली आहे. हे रानटी प्राणी काय करतात तर नुकसान करतात. जर भुईमुग पेरला आणि त्यांची जर वर्दळ असेल तर भुईमुग चांगला येत नाही किंवा ते नासधूस करतात. त्यामुळे इथे पहा, रानटी प्राण्यांचा वावर वाढल्याने वावरात भुईमुग पेरला नाही. या ठिकाणी वावर या शब्दाचा योग्य अर्थ वर्दळ असा आहे. म्हणजे प्रश्न 5 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. सहावा प्रश्न पहा, करकोच्याने कोल्ह्याची पुरी खोड मोडली. करकोच्याने काय केलेलं आहे तर कोल्ह्याची पुरी खोड मोडली. खोड मोडली म्हणजे काय केलेलं आहे तर त्याची वाईट सवय मोडलेली आहे. म्हणजे इथे खोड या शब्दाचा अर्थ काय आहे तर वाईट सवय. प्रश्न 6 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 7वा पहा, वाचनाचा नाद असणाऱ्यांच्या कानावर दुसरा कोणताच नाद पडत नाही. आता इथे पहा, नाद, नाद म्हणजे काय तर छंद, म्हणजे वाचनाचा छंद असणाऱ्यांच्या कानावर दुसरा कोणताच नाद पडत नाही. आता या ठिकाणी या नादचा काय अर्थ आहे तर आवाज, आणि या नादचा काय अर्थ आहे तर तो आहे छंद. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. नंतर पहा, 8वा प्रश्न, घट तयार करण्याच्या व्यवसायात कुंभार घट करीत नाही. इथे घट
अधोरेखित कशाखाली केलेला आहे? ह्या घट या शब्दाच्या खाली केलेला आहे. तर इथे घट याचा योग्य अर्थ काय आहे? मडकी. म्हणजे मडकी तयार करण्याच्या व्यवसायात कुंभार घट करीत नाही. इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पहा 9वा प्रश्न आहे, दशावतारातील रावणाचे पात्र करण्यास तो पात्रच आहे. अधोरेखित शब्द काय आहे पहा? पात्रच. पात्र म्हणजे काय इथे आहे? तर योग्य. म्हणजे दशावतारातील रावणाचे पात्र करण्यास तो योग्यच आहे. 9व्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पहा 10वा प्रश्न आहे, थोर विभूती कपाळाला विभूती लावत नाहीत. आता अधोरेखित जो शब्द आहे विभूती, याचा इथे अर्थ भस्म असा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 10 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पहा याच घटकावरील प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी आता सोडवण्यासाठी काय करूया? सुरुवात करूया. तर इथे पहा आता पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता इथे प्रश्न 2 मध्ये इथे एकूण 9 प्रश्न आहेत आणि प्रत्येकासाठी वेगळा प्रश्न दिलेला आहे. चला तर सुरुवात करूया. पहा पहिला प्रश्न, चुकीच्या अर्थाचा पर्याय ओळखा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी जो पर्याय चुकीचा आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधावयाचा आहे. चला तर आता आपण पर्याय वाचूया. पर्याय 1, अर्थ, धन, मर्म हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा दुसरा पर्याय पहा, अंक म्हणजेच काय? मांडी, आकडा. त्यानंतर चौथा पर्याय पहा, पय. पय म्हणजे काय? पाणी, दूध. पण इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो काय आहे? चुकीचा आहे. ऋण म्हणजे चिन्ह आणि पैसा, इथे हा अर्थ चुकीचा आहे. त्यामुळे इथे हा पर्याय वेगळा आहे. म्हणून प्रश्न 1 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तो आपण इथे गोल करून घेत आहोत. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. आता इथे आपण पर्याय वाचूयात. वात, वारा, विकार बरोबर आहे. त्यानंतर पहा, डाव, कारस्थान, खेळी बरोबर आहे. तिसरा पर्याय तीर, बाण, काठ हा देखील बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 4 अंबर, ढग, कमळ हा पर्याय चुकीचा आहे. याचे अर्थ चुकीचा आहे. त्यामुळे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तिसरा प्रश्न पहा, जलद या शब्दाचे 2 भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय निवडा. काय पहा, 2 भिन्न अर्थ असलेला आपल्याला पर्याय निवडावयाचा आहे. तर इथे आपण याचे उत्तर पर्याय क्रमांक पहा 2 आहे. जलद म्हणजेच लवकर आणि ढग. प्रश्न तिसऱ्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चौथा प्रश्न, पक्ष या शब्दाचा पुढील पैकी कोणता अर्थ होत नाही असं विचारलेलं आहे. तर इथे पहा, पीस हा पक्ष या शब्दाचा अर्थ होत नाही. म्हणजे प्रश्न चौथा जो आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पाचवा प्रश्न, चिरंजीव या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असलेला योग्य पर्याय आपल्याला काय करायचा आहे? तर निवडावयाचा आहे. तर इथे पहा, चिरंजीव काय करायचं आहे? या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. तर इथे तुम्ही जर व्यवस्थित पर्यायांचं निरीक्षण केलं तर पहा, चिरंजीव म्हणजेच मुलगा आणि चिरंजीव म्हणजेच दीर्घायुषी हे दोन्ही अर्थ इथे योग्य आहेत. त्यामुळे प्रश्न 5 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 6वा प्रश्न, दिलेले दोन्ही अर्थ बरोबर असणारा पर्याय निवडा. आता इथे काय सांगितले आहे पहा, एका शब्दाचे 2 अर्थ दिलेले आहेत आणि त्यापैकी बरोबर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर इथे पहा, वल्ली, वल्ली म्हणजे वेल हा अर्थ बरोबर आहे आणि वल्ली म्हणजेच स्वच्छंदी माणूस हा पर्याय देखील बरोबर आहे. त्यामुळे याचे उत्तर 6वा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 7वा प्रश्न पहा, कोल्हापूरला गेल्या वर्षी
मोठा पूर आला होता या वाक्यातील अधोरेखित केलेल्या पूर शब्दाचा अर्थ कोणता? आता इथे पहा कोल्हापूर, तर इथे पूर या शब्दाचा योग्य अर्थ जो आहे तो आहे नगर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 8वा प्रश्न, भोळसट व्यक्ती हा अर्थ पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा आहे? तर विद्यार्थ्यांनो, भोळसट व्यक्ती या अर्थाचा जो शब्द आहे तो आहे ध्यान. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 9वा प्रश्न, चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. आता इथे चुकीचा अर्थाचा पर्याय काय करायचा आहे आपल्याला? निवडावायचा आहे. तर आता आपण बरोबर पर्याय जे आहेत ते वाचून घेऊयात. आधी पहा, पर्याय 1 काळ, यम, वेळ हा पर्याय योग्य आहे. पर्याय 2 अंतर, मन, लांबी हा पर्याय देखील बरोबर आहे. पर्याय 3 तट, किनारा, कडा पर्याय बरोबर आहे. मात्र पर्याय क्रमांक 4 जो दिलेला आहे अनंत, मर्यादित, माऊली हा पर्याय इथे चुकीचा आहे. त्यामुळे 9व्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आज आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ यावरील जो स्वाध्याय आहे तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, अशाच प्रकारचे स्कॉलरशिप या घटकावरील मी जे सरावासाठी प्रश्न किंवा स्वाध्याय आहेत ते स्पष्टीकरणासह मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.